माझी ननंद अचानक भयानक भेटायला लागली आहे आणि साप मोठी मोठी आल्यावर कसं करणार आहे काय माहिती. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्ही खूप असा वेट केला आहे ह्या व्हिडिओसाठी, या व्लॉगसाठी. असा हा व्लॉग आहे. हो, मी आली आहे सासरी पूर्ण 1 वर्षानंतरनं. तर आज काय करते तुम्हाला दाखवणार आहे. आज अचानक भयानक अशी भेट झाली आहे माझी आणि माझ्या नंदेची. तर ते सगळं मी ह्या व्लॉगमध्ये ॲड करते आहे. म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही भेटू, बट भेटलो आहे. कारण त्या खूप लांब राहतात, 10 तासाचा प्रवास आहे आणि अचानक आमची भेट झाली आहे 1 तासाची. तर त्याच्यातले काही क्षण मी ह्या व्हिडिओमध्ये टाकले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवाजच बंद केला. काय उपयोग घेतोय मोबाईलचा? काय एवढा महागाचा घेऊन ब्लर येतोय घरात. अंधार किती? हा, तुम्ही घर अंधाऱ्या जागेवर बांधलं. नशीब तेवढं तरी घेतलंय. मी काय काय शून्यातून निर्माण केलंय आणि सगळं. हा ना. विचार आमच्या लेकरांना कसे आम्ही स्ट्रगल केलंय, कसं आम्ही केलंय. व्हिडिओ चालू आहे म्हणते तर बघ की कसं उभारले तिकडे. ये की 2 नाही दिसणार. ये नग बाबा म्हणते आम्हाला आहे ना. आयफोन 16 प्रो आहे ना वहिनी? हो, कॅमेरा भारी असेल ना? खूप भारी. अरे किती रुपयाला पडला तो? ओ साप मोठी मोठी आल्यावर कसं करणार आहे काय माहिती. ते काय अंगावर येते होय आता. कुठे बाहेर टाकला, टाकली इथंच टाकली. भेटली काय का काय करू तू काय या पोरीचं खरंच बाबा. सापाला लय घाबरते आई. एक मनाच्या कार्यक्रमा दिवशी साप खूप साप होता. मी कुठे आपण इकडे निघालो होतो आणि तिकडे ते गोदंगा चालू होता. मी बघून आले तेवढ्या वेळात. त्यांनी निकिताच्या घराकडे साप होता तोच होता का तो? नाही, रोज एक वेगळा आहे तिथं. बाई रोज एक वेगळा. आई काय हा प्रकार? हा बाकी कशी बसल्या म्हैस बसल्यासारखी. उठा नको तू केस जा. धू नको केस. मला अंग पण धुवायचा कंटाळा आहे. आता काय करणार, मला पण सारख्याला वारके आहे त्या नंदन भाऊजे हा ना. नाही का. आळस नसा आंघोळीला. एक्स्ट्रा काम वाटतंय ते. होय extra काम. येडे होते पुरी. कुठे टाकू बाहेर चुली. आता? हे प्या ना. आई खरंच ते खराब होता पाणी. वास येईल पाण्याचा. त्याला फोडायचं राहिलंय. बघू ग्लास मध्ये काढून ठेवू सगळे. साई बी खाऊ सगळे. तर मंडळी, आम्ही चाललोय स्वीट आणायला पटकन. काय झालं? पुढे नाही बसत? नाही, कोणी असलं ना सोबत की पुढे नाही बसत. चला पटपट. सो गाईज, माझी ननंद येणार आहे घरी 1-2 मिनटासाठी. घरी पण नाही येणार, रोडवरनं जाणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही स्वीट घ्यायला आलो आहे. सासूबाई बोलल्या स्वीट घेऊन या. तर त्याच्यासाठी आलो आहे सोलापूरमधल्या आनंद स्वीट मार्टमध्ये. आता स्वीट घेऊन घरी जातो आणि त्यांना भेटवतो. तुम्हाला ते दोघं छोटे पण दाखवते. माझा अवतार बघा कसा झाला आहे. सासरी आले का मी सुकूनच जाते. काय घेताय तुम्ही? बर काय? हा, तुझं हो. त्याच्यासाठी काय घेतो म्हटला? चॉकलेट घेऊ ना दोघांसाठी. सिल्क घेऊ पुढे. चालेल. है ना. हा. बाई टिकली परत पडला रे तू. राहतच नाही माझा नवरा माझ्या कपड्याला.
सांभाळता येत नाही का? हा ट्रेन बघा गाईस, ट्रेन काय लहान गेली काय? हाय 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 हाय. तर एवढी धावपळ करून माझ्या सासूबाईंनी भाजी चपाती बनवली लेकीला द्यायला आणि ती गडबड आहे. आता चला, कुठे आई? आता त्याच मागे राहिला ना भागो. आला आला आला. आई पुढे बसा. थांब थांब थांब, आईला बसून मग दरवाजाला. मी एकदा बोट चिंबटलो. हॅलो, हा लाव. हा कसा असतोय बघ साई. आयो, तो का रडतोय? हे दार उघड की. अरे दरवाजा उघडा ना, काय एक्साइटमेंट राव. ए लॉक झाली ती. ढकल ढकल ढकल. हॅलो, हाय क्यूटी. खूप दिवसाने भेटला ना, वर्षाने भेटला. मला वाटलेलं तरी आलेलं असणार ए तुझ्या भावाने आणलेत. भाजी भाकरी दिलीये, खायला दिलाय. ग्लॅनो माझी क्यूटी. चॉकलेट. घाई गडबड इतकी आहे माझी. ननंद अचानक भयानक भेटायला लागली आहे आणि आम्ही निवांत आमचे कामं आवरत होतो. आम्ही तुळजापूरला जाणार आहे म्हणून निवांत सगळं चाललं होतं. संध्याकाळी 4 वाजता जायचं. तर अचानक दीदीचा फोन आला. आम्ही गेलो आहे, मिठाई घेऊन आलो आहे आता आणि दीदी येते. आता आम्ही फास्ट आवरून चाललो आहे तिच्या मुलांना आणि तिला भेटायला. रोडलाच चाललो आहे कारण ते घरी येत नाही आहेत. घरी आल्यावर खूप टाईमपास होईल म्हणून जीजू तिकडनंच घेऊन चालले ते त्यांना. तर आम्ही जातो आहे त्यांना भेटायला. कारवारवरनं ती आलेली, तिच्या काहीतरी नंदेकडे गेली होती साईबाबाच्या तिकडे शिर्डीला. तिथून जाता जाता आता भेटती आहे. तर जातो आहे भेटायला. बघा कोण आहे कोण आहे. आम्ही ओळखतो सगळ्यांना आहे ना. स्माइल थांबती का? भेटलो फायनली आम्ही दीदीला आणि ह्या क्यूटीजला. मुंह दिखाया क्या? नहीं दिखाया, बात खत्म. ओ माय गॉड. रात्री 4 वाजता आलो सकाळी. हा 3 दिन. ओळख लागत नाही बघ इतक्या वर्षांनी पण. तू काय रे? हाय पापा. तुझ्याकडे येत नाही. हाँ पता है ना मेरे को. हाँ बैठ. पप्पाला बाय कर रे. पप्पाला बाय कर. ग्लॅना तू थांब, पप्पाला जाऊ दे. हा चप्पल के अंदर घुस के मुक्का देते डाली कौन सा डाली बोलो खाना पकाने वाला बढ़िया नहीं मुझे घर पे चिढ़ा रहे सब लोग है खाना पकाता है करके उनको बोलने का ना सिखा रहा था घंटा
पापा के खिलाफ एक शब्द नहीं सुनता दोस्त. त्याला पहिलं चॉकलेट पाहिजे. अरे कैसा है तुझा? कैसा बड़ा तुझा? इधर देना, APMC में देना. ये लेके जाता दूसरी तरफ से. इधर कसलं स्माइल उधर करते 20 रुपये 15 रुपये. काय 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 एरॉन एरॉन हाय. बोल पापा को मैं गाड़ी चलाऊंगा. पापा को बोल मैं गाड़ी चलाऊंगा. कुछ भी नहीं करके नहीं लगेगा. मी गाडी काढायची पहिला समोरची. समोरची गाडी पिले खवळ की त्याला खवळ त्याला खवळ. काळे तू बस खाली. बिचारायला त्रास नाही द्यायचा. तेव्हा की टाटा करतोय. आधी येते आयुष्यपत. अरे लगेच हात तोंडातली संपू दे. नंतर खाऊया आपण आता. नंतर खाऊया. कोण आणलंय? मामा आणलाय ना. मामा मामा आधी मामा आहे ना. आधी मामा आणला ना बाबाला. कोण आणलं? बघतोय तो. आपण चौकश खा. दीदी कुठे आहे? दीदी कुठे गेली? दीदी मामी मामी दीदी. अरे बाप. मामी दीदी. वा वा. मम्मी तिकडे आहे मम्मी बाहेर. आता मम्मी नाही येत. आता यांनी विजापूरला सोडायला जातोय का म्हणून विचारत पडला. हा मम्मी टाटा. मम्मी आता मम्मीची आठवण आली. नाही टाटा. टाटा मम्मी. अय्यो पापा. पापा टाटा. पप्पा बोलले 2 महिने नाहीये. जा आम्ही थांबतो. चालेल ना. चल लवकर. चल लवकर ये. पापा ओरडा लागली. मम्मा मम्मा ना. दादा
दादा इज मिसिंग यू प्लीज चला मामा मामा पाहिजे ना टाटा दीदी टाटा टाटा बाबू टाटा जन गेलेला चल बसलाय तर बघ की कसा तसंच आहे त्याचं बसलाय तर आपण उतरूया? इथं पाय सुद्धा हलवायला तयार नाही बघ. सुटलो आई ग गाडीतून पण तो ओ बापरे सो गाईज तो छोटा ना सोडतच नव्हता आजीला त्याच्या आणि आमच्या बरोबर गाडीत पण बसून आला बाय बाय केलं मम्मी पप्पाला वगैरे नंतर ना आम्ही थांबलो आणि त्यातला त्यांच्या गाडीत बसवून दिलं ते कारवारला जाणार आहेत तर तो रडत होता आणि बाहेर गाडीच्या हात काढून असं दोन्ही हात काढून थांब म्हणून बोलत होता आजीबरोबर थांबायचं होतं त्याला बट जर जवळ असतात त्याला थांबवता आलं असतं बट खूप लांब राहतात ते लोक कारवारला गोव्याजवळ सो शक्य नाही तो रडायला लागला तर कसं सोडणार म्हणून नाही इलाजाने आम्ही त्याला सोडलं आहे त्याच्या मम्मीसोबत तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय